आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीला वेग आलेला आहे। एसीबीनं कणकवली नगरपंचायतीला पत्र पाठवून नाईकांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांची सविस्तर माहिती मागवली। 2022 पासून असलेली ही चौकशी अन्यायकारक आहे, दबावाला बळी पडणार नसल्याचं नाईकांनी म्हटलंय। वैभव नाईकांशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनायक वंजारी यांनी। वैभवजी, कशा संदर्भात ही चौकशी होते आणि गेल्या 5 वर्षापासून चौकशी होते, नेमकं काय सांगाल? आपण म्हटल्याप्रमाणे 2022 मध्ये माझी LCBची चौकशी सुरू झाली आणि अँटी करप्शन विभागाने त्यावेळी मी घेतलेल्या सगळं मला विवरण मागितलं होतं आणि त्यावेळी मी त्यांना माहिती दिली। नंतर 2024 मध्ये सुद्धा पुन्हा चौकशीची माहिती काही मागितली, ती पण दिली। माझ्यावर अनेक लोकांच्या चौकशा सुरू होत्या, त्या चौकशा आता थांबल्या आहेत आणि माझी चौकशी सुरू आहे आणि हा माझ्यावर अन्याय आहे असं मला वाटतं। परंतु किती अन्याय केला तर आम्ही दबावाला बळी पडणार नाही, आम्ही त्या चौकशीला सामोरे जाऊ। नाही, आता राजन साळवी साहेबांची सुद्धा माझ्याबरोबर चौकशी सुरू होती आणि आता मात्र सध्या तरी काय पेपरमध्ये म्हणजे मला माहिती नाही, परंतु पेपरमध्ये वगैरे त्यांची चौकशीचं कुठलं दिसून येत नाही। त्यामुळे अनेक लोकांच्या साळवी साहेबांचीच नाही तर अनेक लोकांच्या चौकशी आता बंद झालेल्या आहेत असं सध्याच्या राजकारणाच्या परिस्थितीनुसार किंवा पेपरमध्ये बातम्यानुसार कळतं आपल्याला। परंतु ही माझी चौकशी काही दिवस चौकशी सुरू होते, काही दिवस थांबते, पुन्हा चौकशी सुरू होते, हे पूर्णपणे अन्यायकारक आहे। विनायक वंजारी, साम TV न्यूज, सिंधुदुर्ग।